आज आपण बनवूया अफगाणी मलाई अंडा मसाला। आपण आता कढईमध्ये सर्वप्रथम तेल घालून घेऊ। आपण आता जिरे आणि शेव पण कढीपत्ता घेतलेला आहे ते पण घालून घेऊ। लसूणच्या पाकळ्या घेतल्या सोलून ते पण घालून घेऊ। अद्रक घेतलेलं आहे, हिरवी मिरची आहे, 4 मोठे कांदे घेतलेले चॉप केलेले ते घालून घेऊ। आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेऊ कांदे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहे, कांदा व्यवस्थित परतलेला आहे आपला। आता आपण यामध्ये काजूचा तुकडा घेतलेला आहे 1 वाटी तो घालून घेऊ। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आपण आता ग्रेव्ही बॉईल करण्यासाठी पाणी घालून घेऊ। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आपण आता 5 मिनिटं ग्रेव्ही अशीच वाफेवर शिजून घेऊ। 5 मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ। आपली ग्रेव्ही छान अशी बॉईल झालेली आहे, आपण आता ती काढून घेऊया एका प्लेटमध्ये। थंड झाल्यानंतर आपण बारीक एक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। मसाले आपले थंड झालेले आहे, आता मिक्सर जारमध्ये काढून घेऊ। 1 वाटी कोथिंबीर घेतलेली चिरून ती पण घालून घेऊ। आपण आता एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ। आपण आता बॉईल केलेले अंडे घेतलेले 10 ते घालून घेऊ कढईमध्ये। आपण आता अंडे फ्राय करण्यासाठी थोडीशी हळद घालून घेऊ। काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, चवीनुसार मीठ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हलके गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपण अंडे फ्राय करून घेऊ। आपले आता बॉईल अंडे व्यवस्थित फ्राय झालेले, हलका गोल्डन ब्राऊन कलर पण आलेला आहे। आपण आता अंडे काढून घेऊ। आपण आता त्याच कढईमध्ये गावठी तूप घालून घेऊ। मी इथे काही खडे मसाले घेतले ते घालून घेऊ। खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता घेतलेला आहे, काळी मिरी, लवंग आणि हिरवी विलायची घेतलेली आहे। आपण आता ग्रेव्हीची फाईन पेस्ट तयार केली ती घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 2 ते 3 मिनिटं आपण ग्रेव्ही अशीच फ्राय करून घेऊ जोपर्यंत तेल व्यवस्थित तेल सुटत नाही। बघू शकता ग्रेव्ही आपली व्यवस्थित फ्राय झालेली, तेल पण सुटलेलं आहे ग्रेव्हीला। आपण आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, किचन किंग मसाला, बारीक कुटलेली लाल मिरची घेतलेली आहे ती पण घालून घेऊ आपण 1 चम्मच। कसुरी मेथी घेतली मी, ती पण घालून घेऊ। व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊ आपण। आपण आता ग्रेव्हीमध्ये मसाल्याचं पाणी घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून देऊ। 2 ते 3 मिनिटं आपण अशीच ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेऊ। आपण आता ग्रेव्हीमध्ये फ्राय केलेले बॉईल अंडे घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण भाजी 2 ते 3 मिनिटं अशीच वाफेवर शिजवून घेऊ। आपण आता झाकण काढून घेऊ। 5 मिनिटं झालेली आहे। आपली ग्रेव्ही छान अशी रेडी झालेली बघू शकता, चांगलं त्याला तेल पण सुटलेले वरती। आपण आता अमूल फ्रेश क्रीम घालून घेऊ त्याच्यावरती। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अफगाणी अंडा मलाई मसाला रेडी झालेला आहे, आपण आता सर्व करून घेऊ।